श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असेच काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते एक कल्पतरू आहे. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामीकडे वास्तव्यास आहे. त्यामुळे हे माणसा, तू तुझ्या जिभेचे चोचले पुरविणं थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस, स्वामी चरणाचा दास हो. आपल्या सद्गुरूवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित करूया, कारण योग्य वेळी ते इतके देतात की मागायला काहीच उरत नाही. तुम्ही यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिचा संतपणा व खळखळाट जाणवतो, परंतु तिच्यापासून काही अंतरावर दूर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गीतेहीन दिसते. तसे स्वतःचा विसर पाडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्वच उरत नाही. जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे, परावर्तित जीवनाची चमक व परप्रकाशाने उरते. अगदी असेच व्हावे लागते. आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्व फक्त सद्गुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तित अथवा तेजात ठेवणे, हीच त्याग या स्थितीची अवस्था होय. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही, त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात, कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे, नाव वल्लविण्याचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारे पोचवण्याचे काम नावाड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावे, ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपे नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने योगच समजावा. संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचणे किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाही, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा. मी सोबत असेन, मी तुमच्या पाठीशी उभा असेन. कदाचित काही गोष्टी तुमच्या मनासारखे नाही घडत आहे, कदाचित तुम्ही दुःखी असाल, पण चिंता करू नका. लवकर तुमच्या आयुष्यात असे चमत्कार घडणार आहेत की सुखी, समृद्धी आणि आनंदाचे वारे तुमच्या दिशेने वाहणार आहे. मी स्वामी भक्ती करतो, मी स्वामींची सेवा करतो, यामध्ये जो मी पण आहे तो सर्व दुःख आणि तुझ्या अहंकाराचं मूळ कारण आहे. म्हणून मित्रांनो, आपण काय करावे? आपण स्वामींच्या चरणी फक्त प्रार्थना करावी, हे स्वामीराया, मला आपल्या चरणी समर्पित करून घ्या. आणि जर का स्वामींनी आपल्याला स्वतःच्या चरणी समर्पित करून घेतले की मग निश्चितपणे लक्षात ठेवा की त्या भक्ताच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकटे अशी चमत्कारासारखी उडून जातात आणि मग आनंदाची यात्रा सुरू होते. धैर्य ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण वाईट वेळ पण बदलतेच. आज जरीही तुम्हाला लोक हिणवत असतील तरी तुमच्या मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर तुम्ही तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकता. एक लक्षात ठेवा, आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. परिस्थितीशी लढा, झुंज धरा, पुढे विजय तुमचाच आहे, कारण तुमच्या पाठीशी स्वामी आहे. आपण स्वामी भक्त या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो. तो आहे आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन. स्वामी भक्तांनो, आपल्या नशिबात नाही, स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधी 7 दिवस तुम्हाला ही शक्तिशाली सेवा करायची आहे. ही शक्तिशाली सेवा केल्याने स्वामी महाराज
तुमच्या आयुष्यात अशक्य ते शक्य करतील आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, 23 मार्चला आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन असतो आणि आपल्याला 17 मार्च ते 23 मार्चपर्यंत स्वामींची सेवा करायची आहे. ही सेवा जाणून घेण्याआधी आपण या सेवेचे नियम जाणून घेऊया, कारण हे महत्त्वाचे आहे. आपल्याला या 7 दिवसाच्या सेवेमध्ये मांसाहार वर्ज करावा लागेल. ब्रह्मचर्य पालन करण्याची गरज नाही, पण 7 दिवस तुम्ही मांसाहार खाणार नाही. आता 17 मार्च ते 23 मार्च आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हे जाणून घेऊया. पहिलं, आपल्याला या 7 दिवसात रोज स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ करायचा आहे. म्हणजे काय तर आपल्याला रोज 7 दिवस 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहे. स्वामी चरित्राच्या या ग्रंथाने भक्तांच्या आयुष्यात खूप मोठे चमत्कार झालेले आहे, ज्यामुळे विश्वास ठेवून मनापासून या सेवेला सुरुवात करा. जे नशिबात नाही ते देखील हा ग्रंथ वाचल्याने तुम्हाला मिळून जाईल. म्हणून बरोबर 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत याचा 1 पाठ करायचा आहे. तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच अनुभव देणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. स्वामी म्हणतात, काळोखात जेव्हा तुमची सावली साथ सोडेल तेव्हा धैर्य सोडू नका, खचून जाऊ नका. दुसरं, आता प्रश्न येतो, रोजच्या काही गडबडीच्या जीवनशैलीमुळे आम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचण्यास जमत नाही, मग आम्ही काय करावे? तर स्वामी भक्तांनो, अजिबात विचार करण्याची गरज नाही. तर तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचा स्वामी समर्थ स्तवन वाचू शकता. म्हणजे 7 दिवस तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा सर्व शक्तिशाली स्वामी समर्थ स्तवन पठण करायचं आहे. हे स्वामी समर्थ स्तवन 7 दिवस पठण केल्याने तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे फळ 100% मिळेल. कारण स्वामी समर्थ स्तवन यामध्ये स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे पूर्ण सार आहे. म्हणून जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचणे शक्य नसेल तर 17 मार्च ते 23 मार्च तुम्ही आपल्या स्वामी समर्थ माऊलींचं स्तवन पठण करू शकता. 17 मार्च ते 23 मार्च तुम्ही हे स्वामी समर्थ स्तवन रोज 7 दिवस 7 वेळा पठण करू शकता. किंवा जर तुम्हाला 7 वेळा पठण करणे शक्य नसल्यास फक्त 1 वेळा पठण करा. तिसरं, यानंतर आपल्याला 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कुणीच त्याचा विचारही करू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील भयंकर दुःख, संकट, चिंता कायमच्या संपवायच्या असतील तर बरोबर 7 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायला विसरू नका. आणि जर तुम्हाला 11 वेळा म्हणणं शक्य नसेल तर फक्त एकदा स्वामींच्या समोर बसून 7 दिवस हा तारक मंत्र तुम्ही बोलला तरीही चालेल. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या या तारक मंत्रांनी खूप मोठी मोठी दुःख, संकट आणि मोठमोठे आजार टळले गेलेले आहेत. तारक मंत्राबद्दल सांगेल तेवढे कमीच आहे. त्यामुळे तुम्ही बरोबर 7 दिवस रोज 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे पठण करायला विसरू नका. आणि 11 वेळा शक्य नसल्यास एकदा श्रद्धेने स्वामी महाराजांच्या समोर हा तारक मंत्र बोलला तरी काहीही हरकत नाही. चौथं, यानंतर आपल्याला 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहेत. म्हणजेच या 7 दिवसात आपल्याला स्वामी महाराजांचं नामस्मरण रोज 11 माळी करायचे आहे. बरेच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की नाम घेतल्याने मानवाच्या जीवनात काय फायदा होतो. तसेच बऱ्याच जणांना माहितीही असेल, पण स्वामी त्यांच्या अनुभवातून सांगतात की मानवाच्या जीवनात नामाने कशी फलप्राप्ती होते त्यातील काही प्रकार. सर्वात पहिला, 1 कोटी नामस्मरण झाले की आरोग्य प्राप्ती होते. दुसरा, 2 कोटी नामस्मरण झाले की संपत्ती प्राप्त होते. तिसरा, 3 कोटी नामस्मरणामुळे यश, कीर्ती मिळते. चौथं, 4 कोटी नामस्मरणामुळे इहलोकीची सर्व सुखे प्राप्त होतात. पाचवं, 5 कोटी नामस्मरणामुळे कामक्रोधादी विकार जातात. 6वां, 6 कोटी नामस्मरणामुळे ज्ञान प्राप्ती होते.
7. 7 कोटी नामस्मरणामुळे अनुकूल पती पत्नी मिळते. 8. 8 कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टळतो. 9. 9 कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो. 10. 10 कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्मनाश होते. 11. 11 कोटी नामस्मरणामुळे संचित कर्म नाश होते. 12. 12 कोटी नामस्मरणामुळे क्रियमान कर्म संपते. 13. 13 कोटी नामस्मरणामुळे ज्या देवाचे जीव नामस्मरण करतो तो देव प्रत्यक्षात भेटतो. रामदास स्वामींनी 13 वर्षात 13 कोटी नामस्मरण केले होते. त्यामुळे रामप्रभूंनी प्रत्यक्ष भेट दिली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर 13 कोटीच्या पुढे नामस्मरण झाले तर देव मागे पुढे उभा राहील. स्वामी म्हणतात, जो माझं प्रेमाने नाम घेतो त्याला मी कधीच एकटे सोडत नाही. मी सदैव त्याच्या पाठीशी राहतो. त्यामुळे ही नामस्मरणाची सेवा देखील खूप शक्तिशाली सेवा आहे. स्वामी म्हणतात, आमची सेवा नाही केली तरी चालेल, फक्त आमचं नाव सदैव तुमच्या मुखात राहू दे. स्वामीपासून कोणाचीच आसू लपत नाही. स्वामी खूप दयाळू आहेत. नक्कीच ते तुमचे सर्व संकट दुःख दूर करतील. तुम्ही या सेवेची सुरुवात आपल्या घरी, केंद्रात किंवा मठात किंवा मंदिरात जाऊन देखील करू शकता. आपण आपल्या घरी किंवा मठात केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांच्या समोर खडीसाखर किंवा नारळ, आणि खडीसाखर शक्य नसल्यास तुम्ही एक गुलाब देखील स्वामी महाराजांच्या समोर ठेवू शकता. आपल्या स्वामी माऊलींना सांगायचं आहे, स्वामी आई त्यांचे संकल्पयुक्त सेवा करत आहे आणि तुमची इच्छा आपल्या माऊलींना सांगायची आहे. आणि महाराजांना म्हणायचं, महाराज माझी ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. आणि त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे. आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा ही सेवा आपण आपल्या घरी करायची असते. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. बाकी कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही, कारण आपल्या महाराजांना तुम्ही किती शुद्ध अंतकरणाने त्यांना हाक मारत आहात हे महत्त्वाचे आहे. आपल्या मनात स्वार्थ आहे किंवा आपलं काम पूर्ण व्हावं म्हणून ही सेवा करू नका, तर अत्यंत मनापासून तुम्ही ही सेवा करा. बघा, स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात जे अशक्य आहे ते देखील शक्य करतील. आम्ही स्वामी भक्तांनो लवकरच स्वामी महाराजांच्या या 7 दिवसाच्या सेवेला सुरुवात करा आणि या सेवेचा चमत्कारी अनुभव घ्या. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात ठेवू देत. ही माझी स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्कीच असतं. स्वामी सांगतात, कोणतेही कार्य करायला तुम्ही घाबरत असाल तर तो संकेत आहे की खरोखर तुमचे कार्य शौर्याने आणि कष्टाने भरलेले आहे. हळूहळू जे तुमच्यासाठी बनले आहे ते तुमच्या जवळ येत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामी माऊली म्हणतात, मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अनेकांना असं वाटतं की जीवन हा एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडणार की नाही माहीत नाही. मात्र जो कोणी त्या प्रश्नाला सामोरे जातो त्याला त्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच सापडतात. आणि उत्तर सापडतं त्यात नवीन प्रश्न पुन्हा निर्माण होतो. मात्र प्रश्न पुन्हा आपल्यासमोर येऊन उभा राहतो तेव्हा त्या प्रश्नाच्या गर्भामध्ये उत्तरही असतं. म्हणून जीवनामध्ये प्रश्नाच्या मागून उत्तर आणि उत्तराच्या मागून प्रश्न असा पाठलाग चालू असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला तर डगमगायचं नाही, त्या प्रश्नाला सामोरे जायचं आणि जीवनाचं उत्तर मिळवायचं, जीवनाचा आनंद मिळवायचा आणि जीवन आनंददायी करायचं. तुमचा स्वामीशक्तीवर विश्वास असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामीशक्तीवर विश्वास आहे असं टाईप करा. आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा संदेश शेअर करा. भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, कारण धर्म केल्यावर मनुष्य देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, त्याची अपेक्षा करत असतो. पण कर्म केल्यावर देव स्वतः तुम्हाला त्या गोष्टी न मागता देत असतो. जो व्यक्ती आपल्या जीवनात कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही अशा लोकांना स्वतः मी देखील आदर करत नसतो, मदत करत नसतो. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहे तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. स्वतःला सुखी ठेवायचे असेल
तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, कला, कौशल्य आणि सामर्थ्य असते, म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका. कारण प्रत्येक जण आपल्या क्षेत्राचा राजा असतो. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. अज्ञानी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो आणि बुद्धिमान व्यक्ती सर्वांच्या फायद्याचा, सुखाचा विचार करत असतो. ज्याच्या मनात ईश्वर प्राप्ती भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीचे प्रत्येक कणाकणात देव दिसू लागतो. स्वामी महाराज म्हणतात, माणूस वाईट काम करताना आजूबाजूला कोणी आहे का हे बघतो, पण वरून देव देखील आपणास बघतो आहे हेच बघणे विसरून जातो. म्हणून कर्म नेहमी चांगले ठेव. हे कधी विसरू नको, तुझे चांगले होणार, तू चिंता करू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. मी तुला आज एक सांगतो, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर येईन. भिवू नकोस. आपल्या हातून चांगले काम होतात तेव्हा समजून जा, ही किमया स्वामींची आहे. इतरांना झालेला त्रास पाहून आपल्याला जर त्रास होत असला तर समजून जा, आपलं मन स्वामीमय होत आहे. जीवनात सुख दुःख येणारच, पण सुख आल्यावर स्वामींना विसरू नका आणि दुःख आल्यावर मुखातून स्वामी नाम सोडू नका. मग बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते ती. स्वामी म्हणतात, जेव्हा तू चांगलं काम करशील तेव्हा मी तुझ्या सोबत आहे, आणि वाईट काम करताना मात्र लक्ष असू दे, कारण स्वामी तुला बघत आहे. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी राहा. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक आपला परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतःकरणातील देवपण. हे संपले की माणूस संपला. आजचा हा संदेश इथे समाप्त होतो आणि मी अशी प्रार्थना करतो, स्वामींनी तुम्हाला सुखात ठेवावे. श्री स्वामी समर्थ. दररोज स्वामींना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगलं आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझेच आहे. या शरीराला कोणताही अपघात होऊ नये याची काळजी तूच घे. नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. हे स्वामी समर्था, या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घे. यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. पण हे समर्था, हे करताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे, जेणेकरून अहंकारूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही. हे स्वामी, तू माझा पिता आहेस, माता आहेस, गुरु आहेस. मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन कर. हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे, पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे
की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. हे स्वामीराया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंद न्यारा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधीच देत नाही. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण देवाला माहीत आहे तुमची क्षमता किती आहे. आपली नाती किती सुंदर आहेत ना. महाराजांनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून स्वामी सेवेकरी या नात्यात आपण बांधलो गेलो, जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायेची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात, पण स्वामी सेवेकरी हे नाते कायम शाश्वत टिकणार आहे. जे कधी पण बोलावं मदतीला येते तेही रक्ताच्या नात्याआधी पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे. कोण कोणत्या कुळात जातीला जन्माला आला त्यापेक्षा स्वामी सेवेकरी म्हणून जन्म झाला हे आपले परमभाग्यच. एक लक्षात ठेवा, जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्यांना देवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते. माझे असे मत आहे की कदाचित तुम्ही हा संदेश दुर्लक्ष करणार नाही. तुम्ही थोडे कष्ट घेऊन शुद्ध मनाने हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐकाल. माझ्या बाळा, जर का तू मला तुझ्या आयुष्याची 10 मिनिटे दिलीस तर कदाचित मी तुला 100 वर्ष सुखाचे देऊ शकेल. कदाचित या 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा वेळ कुठेतरी वाया घालवता, पण या 10 मिनिटांमध्ये माझा हा संदेश ऐकून तुम्ही तुमचे जीवन सुधरू शकाल. आजचा स्वामी संदेश जे शेवटपर्यंत ऐकतील किंवा वाचतील त्यांना आयुष्यात काही कमी पडणार नाही. तुम्ही संदेश अर्धवट सोडला तर मला दुखापत होईल. आता मला दुःखी करायचे की हा संदेश स्वीकारायचा हे तुम्हीच ठरवायचं. माणूस जन्माने महान होत नाही तर कर्माने महान बनतो. फळांच्या आशेने जो माणूस काम करतो तो कामातच बांधील राहतो. माझे तुझे मोठे लहान तुझ्या मनातून काढून टाका, मग सर्व काही तुझे आहे आणि तू सर्वांचा आहेस. जग आणि लोक तुम्हाला ज्या प्रकारे पाहिजे आहे तसेच दिसेल. फळाची इच्छा सोडून जो माणूस सतत काम करतो तोच आपले जीवन सुखकर आणि समाधानी बनवतो. माझ्या आणि माझ्यासाठी आणि मी जे काही निर्माण केले त्याबद्दलच्या तळमळीतून जो बाहेर येतो त्याला शांती मिळते. जीवनात फक्त तीच व्यक्ती समाधानी राहू शकते जी कमीत कमी आनंदी असते आणि ज्याला जास्त मिळवण्याची किंवा मिळवण्याची तळमळ आणि अपेक्षा नसते. कोणत्याही वस्तू, स्थळ किंवा प्राणी, मानव यांच्याशी अत्यधिक आसक्ती दुःखाचे सर्वात मोठे कारण बनते. सहमत असाल तर होय टाईप करा. लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही जितके जास्त लक्ष द्याल तितका तुमचा आत्मविश्वास कमी होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःहून पुढे जा आणि स्वतःच्या मार्गावर प्रश्न विचारा. अध्यात्माशी जोडले तरच आध्यात्मिक ज्ञानाचे जीवन शांततेकडे नेऊ शकते. दुःखी होण्यापेक्षा वाईट भूतकाळ लक्षात ठेवणे हे चांगले आहे. त्यातून शिका आणि आपलं वर्तमान सुधारून चांगले भविष्य घडवा. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. आयुष्यात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. आयुष्य मर्यादित आहे. वेळ वाया घालवू नका. तुला कशाची काळजी आहे? तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. काय होईल किंवा नाही ते देवावर सोडा. स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करा. रोज चांगले कर्म करा, लोकांचे भले करा, त्यांना योग्य मार्ग दाखवा. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. जे घडले ते चांगल्यासाठीच घडले. जे घडते ते चांगल्यासाठीच होते. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. ज्ञानी मनुष्य कधीच इंद्रिय सुखामध्ये आनंद मानत नाही. शहाणे व्हा.
रावण बुद्धिमान नक्कीच होता, पण ज्ञानी नव्हता. त्याच्या अज्ञानामुळे तो क्रोधित, कामुक आणि गर्विष्ठ बनला, जे त्याच्या मृत्यूचे प्रमुख कारण बनले. वेद पुराण वाचून काही उपयोग नाही, जोपर्यंत त्यात सांगितलेल्या गोष्टी जीवनात आत्मसात केल्याशिवाय त्याचे पालन करू नका. ते ज्ञान निरुपयोगी आहे, जे फक्त तुमच्यापुरते मर्यादित आहे. ज्या ज्ञानाचा उपयोग समाजात आणि जगाच्या कल्याणासाठी होऊ शकत नाही, त्या ज्ञानाचा काही फायदा नाही. मी सर्व प्राणीमात्रांना समानतेने पाहतो. मला कोणीही कमी किंवा प्रिय नाही. मानवी स्वभाव असा आहे की पाऊस संपला की त्यांना छत्रीचे ओझे वाटते. साथ देणारे कधीच परिस्थिती बघत नाही आणि परिस्थिती बघणारे कधी साथ देत नाही. कोणावर एवढी आशा आणि हृदय ठेवू नका की ते नसेल तर तुम्ही तुटून जाल. ज्यांचे डोळे भावनेने ओले होतात ते दुर्बल नसून खरे मनाचे असतात. जर तुम्हालाही इतरांचे दुःख समजत असेल तर तुमच्यातही माणुसकी जिवंत आहे, हे समजून घ्या. अपयशाचे एक कटू सत्य आहे की प्रत्येकजण कठोर परिश्रम आणि संयमाने करू शकत नाही. त्याला जे काही करायचे आहे ते करण्यासाठी तो निमित्त शोधतो, मग तो ते कसाही करतो. आणि ज्याला आळस आहे तो उद्यापर्यंत काम पुढे ढकलत घेऊन जातो. तुम्ही कमी काम केले तरीही चालेल, पण जे काही कराल ते पूर्ण निष्ठेने करा. ज्याच्याकडे ध्येय गाठण्याची जिद्द असते तो रात्र किंवा दिवस पाहत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाकडे दैनंदिन कामात स्वतःला पूर्णपणे समर्पित करत नाही, तोपर्यंत तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकत नाही. अपेक्षेप्रमाणे निकाल मिळवण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागते. जर कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्यावर टीका करत असेल तर समजून घ्या की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात, जे तो सहन करू शकत नाही आणि मग तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्याने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. जगायचं असेल तर लोकांवर विश्वास कमी करा. तेव्हाच आयुष्य सुंदर आहे, जेव्हा ते सुंदर बनवणारा तुमच्यासोबत असतो. डोळ्यांनी दिसणारे सौंदर्य बघून माणूस निवडू नका. तराजू वजन करू शकतो, खासियत सांगू शकत नाही. जरा सावधान राहा. हे असे जग आहे जिथे लोक आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. तुम्हाला जे हवे आहे ते मिळाले तर ते यश आहे, आणि जे मिळते त्यात समाधान मानणे हाच खरा आनंद आहे. आयुष्य कधीही वळण घेऊ शकते. घाबरू नका. हजारो उंचीला स्पर्श करा, पण त्यासाठी गुन्हे करू नका. विचार असा नसावा की आपल्याला चांगला मार्ग सापडला पाहिजे, तर आपण जिथे पाऊल टाकू तिथे तो मार्ग चांगलाच असावा, असा विचार करत राहा. कठोर परिश्रमाने तुम्ही तुमच्या नशिबावर स्वार आहात. सध्या अनेक टोमणे अडचणी येतील, पण भविष्यात उघड्या डोळ्यांनी पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. हा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी श्रेष्ठ आहे असे टाईप करा. आज स्वामी अशा काही गोष्टींचा अंत करतील जे तुमच्या नुकसानाचे असू शकते, जे तुम्हाला त्रासदायक आहे. मग तो तुमचा वाईट विचार असो, तुमची चिंता असो किंवा डोक्यातले ताण असो. हा संदेश ऐकून नक्कीच या सर्व गोष्टींचा अंत होईल. मला माहीत आहे तुमच्यापैकी बरेच जण तणाव, गोंधळ, झोपेच्या समस्यापासून ग्रस्त आहेत. आयुष्यामध्ये संकटाशी झुंजत आहे. तणावपूर्ण जीवन जगत आहे. तुमचे जीवन सोपे करण्यासाठी मी येते आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही मोजून 10 मिनिटे जरी हा संदेश ऐकला तरी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार, ही खात्री आहे. कठीण काळात घाबरून जाऊ नका. तुमची चिंता सर्व स्वामींना द्या. त्यांचं तुमच्यावर सदैव लक्ष असते. त्यांना प्रेमाने आवाज द्या. ते तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढणारच. तुम्हाला त्यांच्याकडून जीवनामध्ये शांती आणि उपाय सापडतील. स्वामी म्हणतात, पावला पावलावर
जरी संकट असले तरी घाबरायचे कारण नाही, कारण आम्ही स्वतः तुझा हात धरलेला आहे. मग तुला कसली भीती आहे? आमच्यावर तुझा विश्वास नाही आहे का? आम्ही जे काय करू ते फक्त तुझ्या भल्यासाठीच. विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल. दुःखी राहू नकोस, कारण मी माझ्या बालकांवर प्रेम करतो. त्यांना दुःख होते तेव्हा मलाही खूप दुःख होते. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, होय स्वामी, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. खूप वेळा रडला आहेस, खूप दुःख यातना सहन करत आहेस, पण आता मी तुला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. जो अनन्य भावाने, शुद्ध अंतःकरणाने, स्वच्छ मनाने आमचे चिंतन करतो, इतरांची मदत करतो, कधी कोणाला वाईट बोलत नाही, अपशब्द बोलत नाही, कोणाला दुखवत नाही, त्याच्या जीवनाचे भार आम्ही घेतो. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, होय स्वामी, मी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार आहे. यापुढे चूक होणार नाही असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल, ते चांगलं असून किंवा वाईट. म्हणून कर्म चांगले ठेवा, चांगलेच मिळेल. स्वतःच्या कर्मासाठी देवाला धारेवर धरू नका. स्वामी सांगतात, माणसाला काही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहेत यावर त्याचा स्वतःवर विश्वास नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलात गेले तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य कामे शक्य करून दाखवू शकतो. जेव्हा सगळे संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. तुमचा शत्रू जितके दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात. त्यामुळे त्रास होणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, आणि जो संधीचे सोने करतो तोच खरा विजेता. का भरकटत आहेस अशा मायेच्या दुनियेत? मी तुझा आहे आणि तू माझा, हे ठणकावून सांग स्वतःच्या मनाला. श्रीमंताचा माज आणि गरिबाची लाज कधीही विसरू नका, कारण वेळ कधीही कशीही येईल सांगता येत नाही. हातावरील रेषा कुणाचे नशीब ठरवत नाही. हात नसलेल्यांच्याही नशिबात खूप काही असते. नाव आणि पतंग जितका उंच जातो तितकेच कापणाऱ्यांची संख्याही जास्त होते. ज्याने तुम्हाला बोलायला शिकवले त्यांना जिभेचे सामर्थ्य दाखवू नका. जर कोणी तुमचा आदर करत नसेल, तुमची किंमत समजत नसेल तर निराश होऊ नका, कारण हिऱ्यांची म्हणजेच खऱ्या आणि चांगल्या माणसांची परीक्षा घेणारे लोक जगात फार कमी आहेत. तुला कशाची भीती आहे? मृत्यू आणि या शरीराच्या अंताविषयी आत्मा जन्मत नाही आणि त्याला कोणी मारू शकत नाही. जे घडायचे आहे ते कोणी टाळू शकत नाही, आणि जे घडणार नाही त्याबद्दल शोक करणे आणि चिंता करणे म्हणजे स्वतःच्या समस्या वाढवण्यासारखे आहे. सत्यापासून कधीही पळून जाऊ शकत नाही, त्यामुळे सत्य स्वीकारण्यातच शहाणपणा आहे. स्वतःचा वैयक्तिक विचार देखील गैरसमजांना जन्म देऊ शकतो. म्हणूनच तुमची वैयक्तिक विचारसरणी इतरांवर लादू नका. मुक्तीशिवाय जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊ शकत नाही. वासना, क्रोध आणि लोभ हे नकाराचे 3 दरवाजे आहेत. माणसाचा सर्वात मोठा आणि पहिला शत्रू किंवा मित्र त्याचे मन आहे. रागामुळे गोंधळ निर्माण होतो, गोंधळामुळे बुद्धीचा गोंधळ होतो, आणि बुद्धी गोंधळली की तर्काचा नाश होतो. जेव्हा तर्काचा नाश होतो तेव्हा माणूस पडतो. अपयशाच्या भीतीने पुन्हा प्रयत्न न करणारी व्यक्ती आयुष्यात कधीच मोठे यश मिळू शकत नाही. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, आजपासून मी प्रयत्न करणार आहे. निस्वार्थ आणि न्याय सेवा न करता मोक्षाची अपेक्षा करणे देखील व्यर्थ आहे. मोठे यश हे एका कुलूपात बंदिस्त आहे, जे 5 किल्लींनी उघडता येते. सकारात्मक विचार, एकाग्रता, सतत प्रयत्न, खरी आवड आणि जिद्द. ध्येय साध्य करण्यासाठी ज्या कामात पूर्ण समर्पण असणे अत्यंत आवश्यक आहे
त्याच्यासाठी मनातून पैशाची लालसा काढून टाका आणि कामावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा माणूस स्वतःच्या इंद्रियावर अवलंबून असतो तेव्हा लोभ, आळस, वासना यांसारखे दुर्गुण मनावर अधिराज्य गाजवतात. क्रोध विचार करण्याची शक्ती हिरावून घेतो. त्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होते. फळ मिळवण्याच्या हव्यासापोटी आणि लोभेने काम करत असाल तर तुमच्या अपेक्षेनुसार काम कधीच साध्य होणार नाही. वाईट कर्मापासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या मनात चांगले विचार येऊ द्या. सकारात्मक विचार करा. युगानुयुगे तुम्ही अनेक देह धारण केलेत. आता तुम्हाला मानव देह मिळाला आहे. तुमचे कर्तृत्व सिद्ध करा. तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की होय टाईप करा. परोपकार करणे, गरजूंना निस्वार्थपणे मदत करणे हा जीवनाचा उद्देश आहे. एखाद्या व्यक्तीने माझे अस्तित्व नकारले तरी मला काही फरक पडत नाही. फक्त ती व्यक्ती शुद्ध, प्रामाणिक, स्वच्छ मनाची आणि कर्तृत्वाने चांगली व्यक्ती असावी. निस्वार्थीपणे कोणाची मदत करणे, सेवा समजून परोपकार करणे, निपक्षपातीपणे निर्णय घेणे आणि कृती करणे या सर्व कृती माझ्या पूजेसमान आहे. मला अशा लोकांवर खूप प्रेम आहे. मी भक्तीचा भुकेला आहे. जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने पत्र, फूल, फळ किंवा पाणी अर्पण केले तर मी ते स्वीकारतो. अन्यथा 56 भोग माझ्यासाठी क्षुल्लक आहे. मानवी योनी सापडणे हे फार दुर्मिळ आहे. पापी माणसाला प्राण्याच्या योनीत जन्म घेऊन पाप भोगावे लागते. चांगली आणि निष्पाप माणसे पुन्हा स्वामी रूपात जन्म घेतात आणि आपले कर्तृत्व सिद्ध करून समाजाला आणि जगाला नवीन दिशा देतात. मी स्वतः विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारक आहे. मी सर्वत्र आहे आणि सर्व काही माझ्यामध्ये समावलेले आहे. मी पृथ्वी आहे, मीच अंबर आहे आणि मीच अवकाश आहे. देव, दानव, यश, गंधर्व, प्रेत मीही आहे. मी सुख, दुःख, जीवन आणि मृत्यू यांच्या पलीकडे आहे. मी वेदाचे ज्ञान आहे. मी सूर्याचे तेज आहे. मी प्रकाशाचा वेग आहे. मी हे महाभारत युद्ध देखील आहे. मीच त्याचा आरंभ, परिणाम आणि शेवट आहे. मी शून्य आहे आणि अनेक सुद्धा प्रत्येक कृतीचा आरंभ मीच आहे आणि त्याचे परिणामही मीच आहे. राम सुद्धा मी आहे आणि परशुराम सुद्धा मी आहे. जे काही घडले आहे, घडत आहे आणि घडणार आहे त्याचा मी परिणाम आहे. मी प्रत्येक जीवात आणि प्रत्येक मानवामध्ये राहतो. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे. मी स्त्रीची प्रतिष्ठा, शक्ती आणि आपुलकी आहे. मी संताचे निष्पाप वाणी, हवनाचे तप, शाप वरदानाचे सत्य, अग्नी, वायू सर्व काही माझ्यात समावलेले आहे. चांगले, वाईट, संकल्प, अभिमान हे सर्व माझ्यात आहे. तुम्ही माझ्यासाठी स्वतःला समर्पित करा आणि निस्वार्थीपणे कार्य करत राहा. मी तुमच्या कायम पाठीशी उभा आहे. श्री स्वामी समर्थ. ट्रेन रोज काशीला जाते पण तिला काही काशी यात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसणाऱ्या लोकांना. त्याप्रमाणे देहाने पूजापाठ करून परमात्मा घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकली पाहिजे. हे स्वामीराया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वाचे उत्तर तू स्वतःच आहेस. जेव्हा आम्ही तुला आळवतो तेव्हा तूच विविध लोकांच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओटी असू दे, तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. धन्यवाद स्वामी. जेव्हा आपला स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराज आहे. म्हणून मनापासून स्वामींना शरण जा. त्याची रोज न चुकता मनोभावाने पूजा करा, मनोभावाने सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामीच्या
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहे, मी का भिवू? मी चुकीचा नाही आहे, मला काय कोणाची भीती? जेव्हा हा ब्रह्मांड नायक माझ्यासोबत आहे तेव्हा मी का घाबरू? कोणत्या संकटांना असे नेहमी म्हणायचे. संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळेल तुम्हाला. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात, कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही. श्री स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुम्ही दुःखी असाल, तुमच्या मनासारखं काही घडून येत नाही, हातात घेतलेले काम पूर्ण होत नाही, कुणी तुमच्या मनासारखं वागत नाही आहे, पैशामुळे किंवा इतर गोष्टीमुळे तुमचे काम तुमच्या मार्गात अडकलेले राहिले आहे. हा संदेश शेवटपर्यंत पहा, तुम्हाला तुमचा मार्ग मिळेल व एकूण मनाला समाधान मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशातही मीच आहे, पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शीळही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, कैलासावर आणि गरुडावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, गोष्टी सकारात्मक वळण घेत आहेत. तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील. प्रिय स्वामी, मला तुझे मूल म्हणून संबोधल्याबद्दल धन्यवाद. माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद. आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद. मीही तुझ्यावर प्रेम करतो. आठवण, देव ही आपली शेवटची आशा नाही, तोच आपली एकमेव आशा आहे. प्रत्येक अडचणीत तो आपल्यासोबत असेल, तो नेहमीच आमचा मार्गदर्शक असेल. संकटात असताना ताण घेऊ नका, विश्वास ठेवा, स्वामी मार्ग काढतील. तुम्ही सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये होय लिहा. स्वामी म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. इथून पुढच्या दिवसात तुझ्या घरी लक्ष्मी येणार आहे. वाईट कर्म करू नकोस. देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे. प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे. पैसा तुमच्या मार्गावर येत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहे. जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे, तेव्हा आशा कधीही गमावू नका. स्वामी तुम्हाला एक चमत्कार पाठवत असतात. जर तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि त्यासोबत चॅनललाही सबस्क्राईब करा. सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा. इतके सुसंगत राहिल्यामुळे तुम्हाला किती आशीर्वाद मिळत आहे याची तुम्हाला कल्पना नाही. ही अक्षरशः तुमची प्राप्त करण्याची वेळ आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही गेल्या काही काळापासून खूप चिंतेत आहात. आपल्यासाठी उपस्थित राहणे आणि आपल्या सभोवतालच्या चांगुलपणाचा आनंद घेणे कठीण झाले आहे. थोडा वेळ घ्या आणि श्वास घ्या. तुमच्या सभोवतालच्या गोष्टीची कबुली द्या. मला शांती आणि शांततेसाठी विचारा. मी तुझ्याबरोबर आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो.
उद्या तुम्हाला विश्वासकडून एक अद्भुत अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. संकेताने प्रकटीकरणासाठी तयार राहा. तुम्ही हा संदेश योगायोगाने वाचत नाही. तुम्ही हे वाचत आहात कारण ते तुमच्यासाठी आहे. तुझ्या नशिबात नाही तेही मी तुला मिळवून दे. बाळांनो, मी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करत आहे. अनपेक्षित यश, चांगली बातमी आणि चमत्कारांसाठी सज्ज व्हा. आशीर्वाद येत आहे. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्मांच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अनंतरूपी, समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि स्वामींचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. आपण सर्व दुःखी मनुष्य स्वामीकडे नेहमी काही ना काही मागत असतो. आणि स्वामी महाराज भक्तीसाठी लीला हे करतच असतात. लीला म्हणजे माया, लीला म्हणजे कर्म नाही. आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात. कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे. आणि परमात्माकडून लीला घडत असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जड जीवांच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणतात. जो स्वामीकडे श्रद्धेने भक्ती करतो त्याचे ते कल्याण करत असतात. पण त्यांच्या मनासारखं करतीलच असं नाही. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्याला कल्याणाचे असते. कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही. आणि म्हणून मग काही जण स्वामीच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो. आणि स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते. आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्याचे असते, ज्याच्यामध्ये आपले हित होणार असते. जर स्वामींनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे त्या गोष्टीमागे पुढे एक मोठे संकट आपल्या मागे येणार असतो. हे स्वामींनी टाळलेलं आहे. हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट झाले पाहिजे असे स्वामी आईंना कधीच वाटत नाही. आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो, तेव्हा तेही दुःखी असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी असतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणार. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा करू तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतील. आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. स्वामी म्हणतात, आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस. तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळण्यास आम्ही समर्थ आहे. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा. पुढील 1 महिन्यात तुम्हाला प्रेम, पैसा आणि आरोग्य या बाबतीत खूप आनंद मिळेल. स्वामी म्हणतात, मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही आश्चर्यकारक आहात आणि मी तुमच्यासाठी सर्व काही कार्य करत आहे, कारण तुम्ही एका अद्भुत जीवनासाठी पात्र आहात. तुम्ही सहमत असाल
तर तुमची इच्छा कमेंटमध्ये टाईप करा. मोठे बदल पुढे आहेत. सर्व काही आपल्या सर्वोच्च चांगल्यासाठी होत आहे. मोठ्या स्वप्नांसाठी तयार व्हा. गोष्टी रोमांचक होत आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जीवन हा सुख दुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वामीला अशक्य असे काहीच नाही. विश्वास सर्व काही शक्य करते. तुम्ही हे योगायोगाने वाचत नाही आहात. हे तुमचे कन्फर्मेशन आहे की सर्व काही ठीक होणार आहे. देव आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकली. तुम्ही ज्या उपायासाठी प्रार्थना केली होती ते मी तुम्हाला पाठवत आहे. तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल. तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. स्वामी म्हणतात, धीर धरा. माझे टायमिंग परफेक्ट आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ते आवडणार आहे. ही ऊर्जा प्राप्त करण्यासाठी स्वामी आई, मी तुझं बाळ कमेंटमध्ये टाईप करा. तुमचा देवदूत म्हणत आहे, खंबीर राहा आणि चमत्कारावर विश्वास ठेवा. तुमचे आशीर्वाद येत आहे. स्वामी म्हणतात, तणाव जाऊ द्या आणि आशीर्वाद वाहू द्या. आपले डोके वर ठेवा आणि पुढे जात राहा. माझ्याकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. तुमचे भविष्य आशीर्वाद, प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल. शत्रूच्या कोणत्याही योजना नष्ट करण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्या पुढे पाठवत आहे. मी तुला कव्हर केले आहे. भीती नको, काळजी नको, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. थोडे थांबा. ब्रह्मांडाने तुम्हाला इतकी वाट का पाहायला लावली समजेल. ब्रह्मांड जे काही करत आहे ते तुम्ही कधीही प्रार्थना करू शकत नाही किंवा ज्याचा विचारही करू शकता त्या पलीकडे आहे. आर्थिक विपुलता तुमच्यासाठी उत्तरदायी गगनाला भिडत आहे. अभिनंदन. अनपेक्षित गोष्टी तुमच्या वाटेला येणार आहे. तुमचे उत्तर टाईप करा. एक स्वीकार या दुसरा नकार. तुम्ही एका मोठ्या चमत्काराच्या उंबरठ्यावर आहात. आता संधी तुमच्या दारात ठोठावेल. स्वामी म्हणतात, ज्या खोल्यामध्ये तुझे पाय गेले नाही त्या खोल्यामध्ये तुझे नाव घेतले जात आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे याची काळजी करू नका. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करीन. स्वामी म्हणतात, इथून पुढे रडणं बंद. मी तुझ्या आजूबाजूलाच आहे. उभे राहा आणि पुढे जा. तू माझा चॅम्पियन आहेस. मी तुझा देव आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. या शनिवार व रविवार आधी तुमचे जीवन इतके आशीर्वादांनी भरले जाईल की तुम्ही तुमच्या चिंता मागे सोडा. तुम्ही जीवनाचा आनंद कसा द्यावा हे शिकाल. तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते प्रकट कराल. कोणीतरी तुमच्या आयुष्यात येत आहे जे तुमच्यासाठी सर्व काही सकारात्मक पद्धतीने बदलेल. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्ही स्वामी भक्त टाईप करा. स्वामी म्हणतात, तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे. मला माहीत आहे तुला काय हवे आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत. माझ्या तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल. देवाची वेळ माझी नाही. देवाची योजना माझी नाही.
देवाचे गौरव माझे नाही, देवाची इच्छा माझी आहे. स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. त्याच्या हातात तुमचे भविष्य सुरक्षित आहे. तुम्हाला फक्त त्याची गरज आहे आणि तो म्हणजे भरोसा. तुम्हाला चमत्कार दिसेल. तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की होय टाईप करा. अडचणी कितीही येऊ द्या. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधीच सांगून येत नाही. तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी आशीर्वाद प्राप्त करून घ्या. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व जिथे माणुसकी जन्म घेते तेथे स्वामींचे वास्तव्य असते. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्याच गोष्टी मिळतील. एक दिवस तेही लोक तुमची माफी मागतील ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे. त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले, तुझा विश्वासघात केला, तुझे मन दुखावले. फक्त तू योग्य मार्गाने जा. कधी कोणाचे मन दुखावू नको आणि कोणाला अपशब्द बोलू नको. गरजूंना मदत कर. बाकी तुला सांभाळायला मी आहेच. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला आपले घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते. आपल्याला घरात सुख, शांती, समृद्धी आणि सन्मानाने जगायला हवे असे वाटते. आपले घर मस्त सुख समाधानी हसून विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बघून असे वाटते की त्यांच्या घरात एवढे भांडणे का होत असेल, असे का वागत असतील. ते आपल्या घरात वाटत असेल आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखे भांडणे होतात. कधी बायको, कधी नवरा, तर कधी सासू सासरे, कधी धीर, कधी जावा, तर कधी मुलांवरून आपल्या घरात चिडचिड व्हायला लागते. चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही. दिवसभर मन जागेवर राहत नाही आणि मूड पण ऑफ असतो. असे वाटते कुठेतरी निघून जायला हवे. कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे होतात त्यांची कारणे आपण अजूनही समजू शकलो नाही. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव. भले संकट किती मोठे असले तरी तू घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेले फळ हे नेहमीच गोड असते. हे लक्षात घ्या. आणि स्वामीवरती श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर स्वामी तुम्हाला एकटे कधीच टाकणार नाही. तुझा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये, चुकीच्या माणसासोबत घालवली आहे आणि चुकीच्या कामात गुंतवली आहे, तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात तेही सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील. तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील. आज धीर धरा, कारण स्वामींना सर्व काही शक्य आहे आणि काही कधी वाया जात नाही. पुढील काही दिवसात भरपूर प्रेम, संपत्ती, आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल. या आशीर्वादाला आमंत्रित करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला दुखापत झाली आहे. ज्यांनी ज्या प्रकारची तुम्हाला वागणूक दिली आहे त्यामुळे तुम्हाला दुखापत, निराशा आणि रागही आला आहे. जेव्हा लोक तुमच्या नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखावतात तेव्हा ते किती कठीण असते हे मला समजते. पण माझ्या प्रिय बाळा, एक मला तू पाहिजे आहेस. तू अनुभवत असलेल्या वेदनांना मी पाहत आहे आणि अनुभवतो आहे. हे तू जाणून घे. तुझ्या संघर्षात तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे जात जा. संकटे नक्कीच दूर होतील. विश्वास ठेव माझ्यावर. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणी नाही. अरे बाळा, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? मग एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला असे वाटते आहे का
की स्वामी तुझे ऐकत नाही, तुझे मन असे विचलित अशांत असे का झाले आहे? अरे जीवनात किती मोठे प्रसंग आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल आणि मगच तुझे बोलणे, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल. पहिल्या तुझ्या मनातला तिरस्कार राग शांत कर. चांगल्या बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नको, ठाम राहा आणि कृतीत उतरव. तुझे कोणी ऐकत नसेल तर जास्त ताण करून घेऊ नको. ते मला सांग, ते मी त्यापर्यंत नक्की पोचवेल. सुख दुःखच हवे आहे असा हट्ट करू नकोस, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख लपलेले आहे. फक्त तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदल. जसं दुधामध्ये दही लपलेलं असतं. तू फक्त कर्म करत राहा, खूप मेहनत घे. तुझ्या कर्माने तुझे लपलेले सुख नक्कीच बाहेर येणार. माझ्यावर विश्वास ठेव. येणाऱ्या काळात मी तुझे जीवन पुढील स्तरावर नेणार आहे, जेथे तू खूप सुख अनुभवशील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुला देवाचं नामस्मरण करताना कुठल्याही कर्माचा किंवा संसाराचा त्याग करायची गरज नाही. तर तेच कर्म दिव्य आणि सफल होण्यासाठी माझ्या नावाचा आश्रय घे. नक्कीच ते कार्य सफल होणार. कुठल्याही कार्यामध्ये अडथळा राहणार नाही. जी करशील ते शुद्ध अंतःकरणाने मनापासून कर. कुणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नको, म्हणजे तुझी प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी त्याला पूर्ण करीन. कर्म करताना त्याच्या परिणामाचा विचार करू नको. त्यातून तुला शांती मिळेल की अशांती, मगच पुढचं पाऊल उचल. स्वामी म्हणतात, तू तुझ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन पुढे चालत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा. मग बघा स्वामी तुमचे कामं कसे पूर्ण करतात ते. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्याही झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला? तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, तिसरा गर्व, चौथा वासना, पाचवा काम, सहावा क्रोध, सातवा लोभ आणि आठवा मत्सर. माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक, हे सर्व माझं आहे. तेव्हा देव हसत असतो, म्हणतो, अरे वेड्या, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने पाठविलेला आहे. ज्यावेळेस हा करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तू कसला मालक? स्वामी समर्थ म्हणतात, बऱ्या वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ 2 आहेत. एक माणसाचा आत्मा आणि दुसरा मी. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरून परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघे चमकतात. सृष्टीचा नियता परमात्मा जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो तेव्हा त्याला अशा एका शक्तीची आठवण होते जी त्याच्यासोबत नेहमी असते. आणि ती शक्ती म्हणजेच जगाचा नियता परमात्मा. काही लोक देवाला मनुष्यात पाहतात तर काही लोक मूर्तीमध्ये. ज्यांची जशी निष्ठा भगवंत त्यांना तसाच दिसतो. आपल्या वेदांमध्ये सुद्धा लिहिलेले आहे ना, यथा दृष्टी तथा सृष्टी. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. विश्वास ठेवा देवावर, तो सगळं व्यवस्थित करतो. मनुष्य हा सुद्धा भगवंताचे एक रूपच आहे. मनुष्य हा आपल्या कर्माने पाहिजे ते मिळू शकतो. ईश्वराला बाहेर कुठे शोधू नका, तो आपल्यातच आहे. थोर साधू संत ग्रंथामध्ये सांगून गेले, दया क्षमा शांती जेथे आहे तेथे ईश्वराची उपस्थिती असतेच. हाच भगवंत अनेक रूपांमध्ये आपल्या आजूबाजूलाच उपस्थित आहे. मनात श्रद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा रस्ता सुद्धा मिळतो. स्वामी एक उदाहरणार्थ सांगतात,
खूप कमी दिवस जगणारे फुलपाखरू माणसाला जगण्याचा एक नवीन अर्थ सांगून जातात की आयुष्य छोटे असले तरी चालेल, पण जगताना जीवनात वेगळे रंग भरून जगा. फुलपाखरांचं आयुष्य केवळ 14 दिवसांचे असते. त्या 14 दिवसांच्या आयुष्यात ते एका अळीपासून तर एक परिपूर्ण फुलपाखरू होईपर्यंत स्वतःचा जीवन प्रवास करते. अळीला जेव्हा वाटतं की आता आयुष्य संपलंय, तेव्हा तिचं रूपांतर एका सुंदर फुलपाखरात होते. म्हणून माझ्या प्रिय बाळा, हरून जाऊ नकोस. कदाचित त्याच्या एक पाऊल पुढे तुझे सुख लपलेले असेल. फुलपाखरू महिने मोजत नाही, मात्र क्षण मोजतात आणि त्याचा पुरेपूर आनंद घेतात. माणसाने सुद्धा असेच जगले पाहिजे. फुलपाखरूसारखा आहे मी आणि मला रंगीबिरंगी स्वप्नामध्ये जगायला आवडते, असे मनाशी बाळगून आयुष्य जगून बघा. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त ते जगता आलं पाहिजे. ज्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होतो त्याकडे दुर्लक्ष करून ज्यापासून तुम्हाला सुख मिळते त्याकडे लक्ष द्या. सुख हे फुलपाखरासारखे असते. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपक्षपणे काम करत राहिलं पाहिजे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला दुःख देणाऱ्यांची जगात कमी नाही, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीच नाही. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवा, मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळणारच. भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशीच आहे. स्वामी दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपे नाही. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर गुगलवर सापडत नाही. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कुठलेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहत नाही. खूप दूरवर पाण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळ निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येईल. स्वामी म्हणतात, असा चेहरा पाहत बसू नको. आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद आनंदाने भरून जाणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखं घडणार आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळतील, पैशाचे मार्ग निर्माण होतील व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल. मी तुझ्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळा, जीवनात चांगली कर्मे करत चल. चुकलेल्यांना मार्ग दाखव, अनाथांचा हात धर, भुकेल्यांना खाऊ घाल. मग बघ, मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंतन असू देत. मग बघ तुझे जीवन कसे सोपे होऊन जाते. तू कसली चिंता करू नकोस. प्रत्येक गोष्टीला माझे श्री स्वामी समर्थ आहेत असे मनाला म्हणा. माझ्या बाळा, एक गोष्ट नीट समजून घे. अडचण आयुष्यात नव्हे तर त्या आपल्या मनात असतात. तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील. म्हणून आयुष्यातील अडचणींना किती कंटाळून बसायचं हे तुझं तूच ठरव. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही, कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे. पण माझे नामस्मरण, नित्यचिंतन, माझा वरचा विश्वास तुझे संकट एवढे हलके करतील की संकट तुला फुलासारखी जाणवतील. वेळेला नक्कीच महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही
तेथे वेळ वाया घालू नका. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला कधी दिसत नाही. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथं तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असूच. नियती किती चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतात, ज्या संधीची तू आजपर्यंत वाट पाहत होतास ती संधी मी तुला मिळवून देणार आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मी स्वामींना अशी प्रार्थना करतो की तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तर श्री स्वामी समर्थ, दुःख आले तर श्री स्वामी समर्थ, संकट आले तर श्री स्वामी समर्थ, आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन दे, प्रेरणा दे. हे स्वामी राया, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्याला परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामीलीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत फिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या भूतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. स्वामी महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांसह सर्व मानवजातीसाठी जो माझी अनन्य भक्तीच्या भावनेने सेवा करेन त्याचा संपूर्ण जीवनाचा योगक्षेम मी चालवेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल, आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल, तेव्हा तेव्हा त्याला आजच्या स्वामी लीलेची आठवण करून द्यायची आहे. आणि न हारता न खचता माझे यश निश्चित आहे हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहायचं आहे. ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. स्वामी समर्थ हे नाव मुखात येऊन त्या ठिकाणी चित्त गुगून जाते. आपले जे जे काही आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्याचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. ही स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून स्वामींच्या कृपाछायेत या नामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर हवा. त्यात ते स्मरण चित्तात जखडून टाकले पाहिजे. आणि अनुभूतीपर्यंत आलेली कष्टमय सेवा ही या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी मूळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःचा स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. ही तयारी म्हणजेच कोणतेही श्रम न करता अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची क्रिया प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते.
यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा स्वामी या नामाने तुला त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवेल आणि मग तुला आरामाची गरज भासणार नाही. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता किती सोपा असला तरीही कुठे पोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्यांचा योगक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशी असतात. स्वामी लवकरच तुम्हाला जे पाहिजे ते सर्व देणार आहे. तुमचे स्वप्न जीवन तुमचे वास्तव असेल. तो मार्गावर आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या खोलीत तुमचे पाय अजून गेलेले नाही त्या खोलीत तुमचे नाव सांगितले जात आहे. देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा आणि आशा या सर्व फार लवकर पूर्ण होणार आहे. देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे. मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वाद करणार आहे ती व्यक्ती तुम्ही आहात. तुझ्या आयुष्यात देवाचे स्थान आहे. या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नको. स्वामी म्हणतात, माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा. मला तुमचे सात्वन करायचे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे. तुमच्या देवावर विश्वास असल्यास स्वामी आई कमेंटमध्ये टाईप करा. तू ज्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत. तू पुन्हा चूक करू नकोस. आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे. स्वामी म्हणतात, ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे. ज्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो तोच माझ्यावरती प्रेम करतो आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी 10 पटीने जास्त प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, ते म्हणाले की तू ते करणार नाहीस. ते म्हणाले की तुझी ती पात्रता नाही. त्याने तुला माझे सर्वोत्कृष्ट मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुला, हे जाणून घ्या, प्रमोशन आणि आशीर्वाद माझ्याकडूनच येतात. मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही नाही काढून घेऊ शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही. विश्वासात राहा. मी तुला आशीर्वादाने भारून टाकणार आहे. स्वामी आज तुम्हाला सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तो तुम्हाला कधी वाया जाऊ देणार नाही. खूप लवकर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल. तुम्ही हे वाचताय. तुमच्या प्रेमासह तुमचे स्वप्न साकार होईल. ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे की तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा चमत्कार मार्गावर आहे. हे अंतिम संकेत. तुम्ही पुढील 48 तासामध्ये मोठ्या रकमेची रक्कम प्राप्त करण्यास तयार राहा. स्वामी म्हणतात, ज्याला योग्य गोष्टी माहीत आहे तरीही ती करण्यात अयशस्वी ठरतो तो पापाचा दोषी आहे. विश्वास ठेवा, संधी तुमच्या दारावर ठोठावेल. कर्ज पूर्ण भरले जाईल. तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी हे तुम्हाला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुम्ही थकलेले आणि तणावग्रस्त आहात, पण मी तुमच्या पाठीशी आहे हे जाणून घ्या. मी नेहमी तुमच्या कोपऱ्यात असतो याची आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे. मी तुझी माऊली आहे. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, 2024 हे तुमचे सुखाचे वर्ष असेल. मी तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचयित करीन. तुमची स्वप्ने सत्यात उतरतील. देवाला धन्यवाद द्या, कारण देवाने जगावर अशा प्रकारे प्रीती केली. जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला अनंत काळाचे जीवन मिळेल.
व्यक्तीच्या जीवनाचे दोन पैलू आहेत. जेव्हा तो त्यांच्या चांगल्या आणि वाईट अवस्थेतून जात असतो, परंतु ज्याप्रमाणे चांगली वेळ निघून जाते तसेच वाईट काळही नेहमी नसतो. कदाचित आपण ऐकले असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत चांगले किंवा वाईट घडत असते तेव्हा देव त्याला काहीतरी संकेत देतो, पण ते त्या व्यक्तीला समजत नाही. त्याला असे वाटते की हा वाईट काळ का आला असेल, माझ्याकडून काय चूक झाली आहे हे देखील मला माहीत नाही. पण हे सत्य आहे, जेव्हा व्यक्तीचा वाईट काळ येतो तेव्हा तो वाईट काळ येण्यापूर्वी देव हे 6 संकेत देतो. तेव्हा वेळ असतानाच ते संकेत समजून घ्या आणि वाईट काळासोबत लढण्याची तयार राहा. प्रथम संकेत, व्यक्तीला वाईट स्वप्ने येतच असतात. यात काही नवीन नाही, परंतु जर दररोज रात्री आपल्याला असे वाईट स्वप्ने येत असतील तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी काहीतरी वाद होतील किंवा व्यवसायातील प्रगती मंद होईल. अशी स्वप्न नेहमी येत असतील तर कुटुंबातील सदस्यावर मोठी संकट येण्याची शंका असू शकते. हे टाळण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थ नामाचा जप किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्याचे चिंतन करा. दुसरा संकेत, जर आपण आपल्या स्वप्नात कुणाला रडताना बघितले तर ते एक अतिशय वाईट स्वप्न आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला असे स्वप्न आले असेल तर ते कोणालाही सांगू नका, अन्यथा त्याचा परिणाम तुम्हाला सहन करावा लागेल. ही गोष्ट जितकी लपून ठेवता येईल तितके चांगले, नाहीतर काही वाईट घडू शकते. हे टाळण्यासाठी आपल्या वाईट स्वप्नाबद्दल कोणालाही सांगू नका. तिसरा संकेत, शरीराच्या डाव्या बाजूचा कोणताही अवयव फडकत असेल तर हे खूपच वाईट मानले जाते. यामध्ये डावीकडील गाल, बाजू, हात आणि डोळे समाविष्ट असतात. हे सर्व फडफडल्यास ते कोणत्याही आगामी संकटाचे चिन्ह आहे आणि याबद्दल शास्त्र वचनामध्ये लिहिले आहे की जर स्त्रियांचे उजव्या बाजूचे आणि पुरुषांचे डाव्या बाजूचे अंग फडकले तर काही वाईट बातमी ऐकायला येऊ शकते. अशा वेळी देवाचे चिंतन करा किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या कामात स्वतःला व्यस्त करा. यामुळे वाईट विचार येणे बंद होईल. चौथा संकेत, जर तुम्ही काळ्या मांजरीला बघितले किंवा तुम्ही कधीही न बघितलेली काळी मांजर आपल्या घरात आली आणि ती तुमच्याकडे बघत असेल तर याचा प्रभाव हा वाईट असतो. जर ती मांजर तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर समजून घ्या, तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार आहे. हे टाळण्यासाठी देवाकडे आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करा. पाचवा संकेत, घरात झाडू मारत असताना आपल्याला कोणती अनावश्यक वस्तू दिसली जी आपण यापूर्वी कधीही पाहिली नसेल तर समजून घ्या की त्या गोष्टीमुळे एखादी समस्या उद्भवू शकते. अशा वेळी ती वस्तू उचलून योग्य जागी ठेवा आणि तिची माफी मागा किंवा ती पवित्र ठिकाणी विसर्जित करा. यामुळे आपले दुःख काही प्रमाणात कमी होतील. 6वा संकेत, पाल्याशी संबंधित अनेक समज शास्त्रामध्ये लिहिलेले आहे. पाल ही चांगले आणि वाईट दोन्ही संकेत देते. आपण अचानक आपल्या घरात पाली लढताना बघितल्या आणि लढता लढता त्या अचानक गायब झाल्या तर समजून घ्या की ही संकटाची बाब आहे. एका बाजूला याचा अर्थ असा होतो की आपले कोणासोबत तरी भांडणे होणार आहे. म्हणून जर आपल्या घरामध्ये पाली लढत असतील तर त्यांना वेगळे करा. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावाची मुद्रा करू शकेल. मी कितीही वर्ष जगेन ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा की ओठावर तुमचे नाम असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. स्वामी महाराज, आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी द्या. तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जेव्हा तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते. पण जेव्हा ते अस्वास्थ्यकर असतात तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते. जे कोणी तुम्हाला चिंता करत आहे त्यापेक्षा देव बलवान आहे. तुमचा विश्वास असेल तर आताच आपला स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुझ्या मनात सध्या खूप काही आहे. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, एखाद्या प्रिय व्यक्तीचे आरोग्य, तुझी आर्थिक स्थिती, तुझे करिअर. असे वाटते की
जगाचा भार तुझ्यावर आहे. तुझे खांदे तुला एकटी वाटत आहे. पण माझ्या मुला, तू एकटी नाहीस. त्या चिंता माझ्या पायावर ठेव. ते सर्व दुःख मला दे. मी तुला मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी तुझ्या सर्व गरजा पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करेन. स्वर्गातील सर्व संसाधने तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही सहमत असाल तर देवाचे आभार माना. देव तुमच्यासाठी काय करणार आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण तुम्ही हे पाहून आश्चर्यचकित होणार आहात. तुम्ही ज्या आगीतून गेलात ते सर्व मोलाचे आहे. विश्वासात राहा. स्वामी म्हणतात, मी तुमचे जीवन बदलू शकतो. मला मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी मला विचारा. इतरांच्या पाया पडण्यापेक्षा माझ्याकडे प्रार्थना करा. तुम्हाला ते सर्व मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाची वेळ तुमच्या विचारापेक्षा लवकर असू शकते. तयार राहा. तुम्ही शुद्ध विपुलतेच्या आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. सर्व काही कार्य करेल. दैवी वेळ तुमच्या बाजूने आहे. बाळा, मी तुमच्या विरोधात नाही. कर्म वगळू नका. उद्या तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवसापैकी एक दिवस असेल. उद्या खरोखर काहीतरी चांगले होईल. ती गोष्ट तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ते लवकर घडेल. जो हा संदेश शेवटपर्यंत वाचत राहील त्यांचं नक्कीच भलं होणार आहे. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. तयार राहा. तुम्ही शुद्ध विपुलता आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. दैवी वेळेनुसार सर्व काही तुमच्या बाजूने होईल. स्वामी म्हणतात, मी तुझे जीवन बदलू शकतो. मला मार्गदर्शनासाठी विचारा. मला प्रार्थना करा. तुम्हाला ते प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मकतेने भरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. सहमत असाल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. देवाला वाटते की तुम्ही पुरेसे आहात. आता यावर विश्वास ठेवण्याची तुमची पाळी आहे. तुमच्याकडे आत्ता असलेल्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना केलेले दिवस लक्षात ठेवा. देवाशी बोला. तो ऐकत आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला माहीत आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखी एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालू नका. तुमची काळजी मला द्या. मी त्यांची काळजी घेईन. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधी सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते. आणि नशीब जर अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामीवर विश्वास ठेवा. न मागताही खूप काही मिळेल. ही सोनेरी शब्द अक्षर सुमने की हळुवारपणे घ्यावीत की त्याची गोडी अमृताला लाजवू पाहते. ही शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपुंज स्वरूप ती तुमच्या कंठात पाजळू देऊन तुम्हाला सुशोभित करेल. या स्वामी नामाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देईल व तुम्ही अजरामर व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात तेही शब्दरूपी सोनेरी कडाने सजलेली अक्षरावली तुम्हाला सांगेल. श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाही, कधीच रिकामी ठेवणार नाही. जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय अंतकरी असतात. म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर ज्यात आपल्या पूर्वपुण्यामुळे स्वामीने त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा
परिस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळासाठी असतात. थोडा वेळ लागतो, पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्याने तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही विसरू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोर निघून जातं, कळसुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा. आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाला फसवू नका. ते टिकत पण नाही. हे वर्ष आता संपत आलं आहे. जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहे ती गोष्ट तुला लवकरच प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे रोज प्रार्थना करता ते तुम्हाला लवकरच नक्की भेटणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामीचा हा आदेश प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, आनंद सुख हा एक भास आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे. दुःख, संकटे, अडचणी हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे असतो. तरी अशा जीवनामध्ये तोच जिंकतो ज्याच्या स्वतःवर आणि स्वामींच्या नामस्मरणावर, स्वामींच्या सेवेवर, स्वामींच्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे. स्वामी म्हणतात, मी तुला कसे जगायचे याचे मार्गदर्शन करीन. मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण आता ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवापासून असेल. मनुष्य हा फक्त भ्रमात जगत असतो. हा माझा, तो माझा, माझ्याजवळचे, माझे. खरं तर ती वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमची, नाहीतर ती खराब असेल तर सर्व जवळचे असून सुद्धाही दूरचे. हेच जीवनाचं सत्य आहे. आणि हे सत्य जेवढ्या लवकर जाणून घ्याल, जेवढ्या लवकर स्वीकाराल, तेवढं तुमच्यासाठी चांगले आहे. हे सत्य जाणून आयुष्य जगा. नात्यांच्या मोहामध्ये पडू नका. स्वतःला देवामध्ये अर्पण करा. देवाच्या नामस्मरणात गुंतवा आणि आपले कर्तव्य पार पाडा. कर्तव्य करत राहा. कर्तव्य करणे सोडू नका. जो आपलं कर्तव्य करता करता माझ्या ध्यानात राहतो, माझ्या मनात राहतो, माझ्या सेवेत राहतो, अशा भक्तांच्या सदैव मी पाठीशी असतो. अशा भक्तांच्या पावलोपावली सावली म्हणून त्यांच्यासोबत असतो. त्यांच्या संकटात, त्यांच्या दुःखात, त्यांच्या सुखात मी नेहमी असतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेस आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे.